सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे ते सगळं आम्ही करू. आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी 100% खात्री आहे. पण तुम्ही धीर सोडू नका. आणि आता बोलूयात आज आपण 0 आवर मध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या मुद्द्याकडे. लातूरला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाव न घेता काही बड्या मराठा नेत्यांना लक्ष्य केलं. माजी मुख्यमंत्री असलेल्या, केंद्रात मंत्री राहिलेल्या मोठ्या मराठा नेत्यांनी आपल्याला केंद्राचं ईडब्ल्यूएस आणि राज्याचं एससी-बीसी आरक्षण नको, ओपन कॅटेगरीतूनही शिक्षण नोकरी नको आणि ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे असं सांगून टाकावं अशी मागणी त्यांनी केली आहे. आरक्षणामुळे एखादी ओबीसी व्यक्ती सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य होते, ते देखील मराठा समाजच ठरवतो असा दावाही त्यांनी केलाय. राजकारणाचा प्रश्न सुटलाच आहे, आता नोकऱ्या आणि शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली जात असल्याचा आरोपही भुजबळांनी केलाय. पाहूयात. तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे 50% तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे. गाव पातळीवर काही सरपंच होतात, कुठे जिल्हा परिषदेला एखाद दुसरं निवडून येतोय, ते पण ठरवतो कोण? तिथला मराठा समाजच ठरवतो आज सुद्धा की कोणाला पुढे न्यायचं ते. बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषदा, आमदारकी, अनेक मंत्री, अनेक संस्था ह्या तुमच्याकडेच आहेत. मंत्री, मुख्यमंत्री सुद्धा अनेक वेळा तुमचेच आहेत. हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या, ओबीसीमध्ये घ्या, अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत, प्रेशर निर्माण केलं जात आहे. मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? आता भुजबळांनी यात कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी स्पेसिफिकली केंद्रात मंत्री राहिलेले मराठा समाजाच्या मोठ्या नेत्यांनी भूमिका मांडण्याची मागणी केली आहे. त्यांचा रोख हा प्रामुख्याने 4 नेत्यांकडे दिसतोय. यातलं सगळ्यात मोठं नाव आहे अर्थातच शरद पवारांचं. याशिवाय काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाणही भुजबळांनी सांगितलेल्या कॅटेगरीत बसतात.